Right. Welcome student. Today we are discuss our next topic from chapter laws of motion, and that topic is the equations of motion using graphical method. Here these equations which are related to the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. या ठिकाणी आपण इक्वेशन ऑफ मोशन बाय यूजिंग द ग्राफिकल मेथड याचा या ठिकाणी काय करतोय विचार करतोय. बघा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन अँड टाईम या टर्म आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच इथे आपण या टर्मच्या अनुषंगाने इक्वेशन ऑफ मोशन यूजिंग द ग्राफिकल मेथड ही कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आता इथे बघा की आपल्या असं लक्षात येईल, सपोज ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी यू. म्हणजे आता आपल्याला इथे लक्षात येत आहे की ही जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी जी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे ती आहे यू. सो वी कॅन से दॅट suppose an object is in motion along a straight line with initial velocity u, then it attains the final velocity v when it is acceleration a and displacement is s. म्हणजे आता इथे बघा इट अटेन्स अ फायनल वेलॉसिटी. मग इथे तुम्हाला दिसतंय की ही फायनल वेलॉसिटी या ठिकाणी दाखवलेली आहे. इन टाईम टी म्हणजे जो काही कालावधी या ठिकाणी लागतोय तो कालावधी इथे मेन्शन केलेला आहे ड्यू टू ॲक्सेलरेशन. म्हणजे ॲक्सेलरेशनमुळे टी या कालावधीमध्ये तिची अंतिम वेलॉसिटी जी आहे ती व्ही होते अँड इट्स ॲक्सेलरेशन इज ए अँड इट्स डिस्प्लेसमेंट इज एस. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ह्या ज्या आपल्याला माहिती दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला आता इथे कन्सेप्ट सांगता येते. आणि ती कन्सेप्ट या ठिकाणी बघा की विथ द हेल्प ऑफ पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन द थ्री इक्वेशन ऑफ मोशन कॅन बी रिटन ॲज द फर्स्ट इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. देन सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर अँड द थर्ड इक्वेशन इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता इथे बघा तुमच्या लक्षात येईल की हे तीन इक्वेशन जे आहेत. मग आता इथे तुम्हाला लक्षात येतं आहे की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग हे इक्वेशन नंबर 1 कशाशी रिलेटेड आहे? दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. त्यानंतर सेकंड बघा आता तुम्ही ते इक्वेशन जे आहे दिस इज द इक्वेशन विच इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट अँड टाईम अँड थर्ड वन इट इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता लक्षात आलं असेल आपल्याला पहिलं इक्वेशन जे आहे ते वेलॉसिटी आणि टाईम या संदर्भामध्ये अभ्यासायचं आहे. दुसरं इक्वेशन डिस्प्लेसमेंट आणि टाईम या संदर्भामध्ये अभ्यास व्हायचा आहे. आणि तिसरं इक्वेशन जे आहे ते आपण डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यांच्याशी रिलेटेड आपण काय करतोय त्याला अभ्यासतो आहोत. आता हे करत असताना बघा लेट अस ट्राय टू ऑब्टेन दिस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल मेथड. मग आता आपण हे इक्वेशन त्या ठिकाणी कशाच्या मदतीने अभ्यासतोय तर ग्राफिकल मेथडच्या मदतीने. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा ग्राफ दिसतोय बघा. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी ऑन द ग्राफ विथ इनिशियल वेलॉसिटी यू. आता इथे बघा ही जी तुम्हाला वेलॉसिटी दिसते हा जो पॉईंट दिसतोय डी, तर यामध्ये आपण असं म्हणू शकू की ऑब्जेक्ट हॅविंग द नॉन झिरो इनिशियल वेलॉसिटी यू स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी. म्हणजे इथे तुम्ही बघा आता की ही जी ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी इट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी इन द ग्राफ विथ वेलॉसिटी यू. तर हा जो यू बिंदू आहे इथून ही वेलॉसिटी काय झालेली आहे स्टार्ट झालेली आहे. आणि म्हणून आपण स्टेटमेंट काय केलं की द ऑब्जेक्ट हॅविंग
non-zero initial velocity u starts from point D. Its velocity goes on increases with respect to time. आता इथे बघा ही velocity increase होताना दिसते. When it reaches at point B, its final velocity is u. म्हणजे आता लक्षात आलं का? बघा, object having the non-zero initial velocity u starts from point D. Its velocity goes on increases with respect to time. It reaches at point B when it attains the final velocity. म्हणजे या ठिकाणी तुमची जी इनिशियल वेलॉसिटी आहे बघा, द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ओडी. देन आता इथे इनिशियल वेलॉसिटी आपल्या लक्षात आली की u इज इक्वल टू ओडी. त्यानंतर बघा इट्स फायनल वेलॉसिटी इथे दाखवलं आहे बघा. फायनल वेलॉसिटी v इज इक्वल टू ओ सी. देन टाईम t इज इक्वल टू ओ ई इथे दाखवलेला आहे हा टाईम. आता मग बघा तुम्ही की या सर्व इन्फॉर्मेशनवरून तुमच्या लक्षात येईल. आता इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू ओ डी इथे तुम्हाला दिसेल ओ डी. त्याच्यानंतर फायनल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट v इज इक्वल टू ओ सी. मग इथे बघा ही ओ आणि इथे सी दिलेला आहे आणि टाईम टी जो दिला आहे तो ओ ई दिलेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे आपल्याला, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. वी नो दॅट. अँड चेंज इन वेलॉसिटी मीन्स इट इज अ फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. मग आता इथे बघा तुम्ही ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. आता इथे पुढे आपण बघा मग फायनल वेलॉसिटी इथे आपली कोणती आहे, तर फायनल वेलॉसिटी जी आहे आपली ती ओ सी. त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी बघा ओ डी. आता इथे तुमच्या लक्षात येईल की फायनल वेलॉसिटी इथे तुम्ही जी बघताय इथे तुम्हाला जो रेड मार्क दिसतोय तर तो काय आहे तुमचा, हे बघा हा इनिशियल पॉईंट जो स्टार्ट होतो तो ओ आणि ही फायनल वेलॉसिटी सी ही बिंदूजवळची. म्हणजे हे अंतर काय झालं ओ सी. आणि इथे तुम्ही बघा हा जो येलो मार्क तुम्हाला दिसतोय डी पॉईंट, तर ही तुमची काय आहे इनिशियल वेलॉसिटी आणि या ठिकाणी टी. मग आता आपण असं म्हणू शकू की ए बरोबर ओ सी मायनस ओ डी अपॉन टी. मग आता या ठिकाणी काय येईल बघा, आता ओ इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी अपॉन टी. डिअर फोर सी डी इज इक्वल टू ए टी. मग आता इथे बघा हा काय आहे सी आणि डी. आता डिअर फोर सी डी इज इक्वल टू ए टी. मग आता इथे आपण हा शब्दप्रयोग काय केला तर हा ओ सी मायनस ओ डी इज इक्वल टू सी डी आणि इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आणि म्हणून मग आता आपल्याला इथे म्हणता येईल की सी डी इज इक्वल टू ए टी. मग आता इथे पुढे बघा, आता आपण इथे 2 लाईन या ठिकाणी काय करतो आहोत तर पॅरलल लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ करतो आहोत हे इक्वेशन पुढे सोडवण्यासाठी. आणि म्हणून मग इथे आपल्याला असं म्हणता येते बघा आता की ड्रॉ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. आता इथे तुम्हाला ती लाईन दिसते बघा, ही लाईन जी डॉटेड लाईन दिसते ही डॉटेड लाईन आपण काय केली आहे तर ती या वाय ॲक्सिसला आपण काय केलेली आहे पॅरलल ड्रॉ केलेली आहे. सो ड्रॉ ए लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. म्हणजे ती बी बिंदूमधून पास होते. दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. बघा आता दिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई अँड डिअर फोर ॲट पॉईंट डी. सो दिस विल क्रॉस द बी ॲट ए. मग आता ही कन्सेप्ट थोडीशी व्यवस्थित लक्षात घ्या. बघा आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दोन्हीलाही पॅरलल लाईन टाकतोय. आता इथे तुमच्या लक्षात येत असेल ही लाईन आपण काय केलेली आहे एक्स ॲक्सिसला पॅरलल टाकलेली आहे. म्हणजे एक वाय ॲक्सिसला आणि एक एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन आपण या ठिकाणी काय करतोय टाकतो आहोत. आता बघा की फ्रॉम द ग्राफ बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. मग आता तुमच्या लक्षात येईल इथे की हा जो ग्राफ आहे तर बी ई इज इक्वल टू ए बी प्लस ए. पुढे तुम्ही बघा की व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी. मग आता हा जो दिसतोय तुम्हाला इथे हा व्ही, आता इथे तुमच्या लक्षात येईल इथे बघा सी डी प्लस
या ठिकाणी काय म्हटलं आपण ओडी, म्हणजे इथे तुम्हाला हा ओडी आणि इथे तुम्हाला जो दिसतोय तो हा सी डी, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कन्सेप्ट सांगता येते. मग आता पुढे बघा तुम्ही की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन जो आहे त्यामध्ये पुट करूयात. आता यावरून तुम्हाला सांगता येतं आहे की व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू फ्रॉम इक्वेशन नंबर 1, किंवा त्याला आपण असंही लिहू शकू की व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आता आपण इथे इक्वेशन नंबर 1 जे आहे ते काय जे बघितलं होतं की सी डीची व्हॅल्यू ए टी त्या ठिकाणी बघितली होती, आणि इथे फ्रॉम दी ग्राफ त्यावरून आपल्याला 2 व्हॅल्यू लक्षात आल्या. कोणत्या? बी इज इक्वल टू ए बी प्लस ए, आणि दुसरी लक्षात आली आपल्याला काय की सी डी प्लस ओ डी इज इक्वल टू व्ही. आणि मग आपण फक्त काय केलं तुमच्या लक्षात आलं का, त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्या. मग इथे आपण बघा आता सी डी इज इक्वल टू ए टी आपल्याला माहिती आहे, म्हणून मग आपण सी डीची किंमत काय टाकली, ए टी टाकली इथे, व्ही जसाच्या तसा, आणि मग ओ डी जो आहे तो ओ डीची व्हॅल्यू फक्त पुट केली यू. मग आता इथे बघा तुम्हाला हा ओ डी दिसतोय, तुम्हाला मी इथे या पॉइंटरने दाखवतो हा ओ आणि डी, तर हा ओ डी काय आहे, यू आहे, आणि म्हणून मग आपण फक्त या इक्वेशनच्या व्हॅल्यूज पुट केल्या. सो व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू काय, आणि व्ही बरोबर यू प्लस ए टी काय, वन अँड सेम आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफिकल मेथड वी कॅन इझिली से द equation of motion, that is equation describing the relation between the velocity and time.